जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांभरे यांच्या हस्ते पद्मश्री विजेते भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या नवीन घराचा गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला। आज दिनांक 12/6/2026 रोजी विक्रमगड नगरपंचायत नगराध्यक्ष अर्बन बँक संचालक निलेश रमेश पडवळे उर्फ पिंकाबाई यांचे चिरंजीव कियान निलेश पडवळे यांच्या जन्मदिवसाचा औचित्य साधून गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला। पद्मश्री पुरस्कार विजेते भिकल्या लाडक्या धिंडा यांना विक्रमगड नगरपंचायत नगराध्यक्ष निलेश पडवळे यांनी निस्वार्थपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने नवीन घर बांधून दिले। या नवीन घराचा गृहप्रवेश सोहळा उद्घाटन समारंभ जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांभरे यांच्या हस्ते संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विक्रमगड नगरपंचायतीचे माननीय लोकप्रिय नगराध्यक्ष निलेश रमेश पडवळे, माननीय नगरसेवक बग्गी पडवळे, पत्रकार झहीर शेख, चेअरमन आसिफ लुलानिया, संचालक नरू प्रभू, भरत बेंद्रे, पठाण इर्शाद शेख, एहतेशाम पीरजादा, सुफियान लुलानिया, निशिकांत बुधर, यज्ञेश अंबिरे अशा प्रकारे अनेक मान्यवर कार्यकर्ते सदस्य या प्रसंगी उपस्थित होते। घरामध्ये व्यवस्थित जाऊ दे, त्यांना बाकी कुठली अडचण येणार नाही याची काळजी जिजाऊकडनं शिवसेनेकडून घेतली जाईल। त्याबाबत तुम्हाला लहान लक्ष असेल एवढं त्या प्रसंगी सांगतो। दाखल्या काकांना पुढचं जीवन हे चांगलं जाऊ दे धिंडाळकरांना, आणि या भारतरत्नाची म्हणजे आपले भारतरत्नच सांगायला लागेल जे पद्मश्री मिळाले की ज्यांनी कला आपली आदिवासी कला जोपासली का तारप्यामध्ये आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी ते अगदी जीवाच्या आकांताने तारपा वाजून लोकांचं मनोरंजन, लोकांना आनंद लोकांच्या चेहऱ्यावर निर्माण करून देत असतात। आज त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून देण्याचं काम विक्रमगडचे नगराध्यक्ष यांनी केलेलं आहे, पिंकाजी पडवळे यांनी केलेलं आहे। त्याबद्दल पिंका पडवळे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो। बरंच आमचे आजोबा नवश्या वाजवायच्या, नवश्याचा धाकल्या वाजवायच्या, धाकल्याचा लाडक्या वाजवायच्या, लाडक्याचा मी भिकल्या। आज मी एवढा आमची 400 वर्षाची वंशावळ झाली, कोणी आमच्याकडे दुर्लक्ष केला, पण ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी सुवासानी वाजवती संस्कृती। आज पिंका शेठ साहेबांनी मला बघितलं आणि मला सांगितलं की तुला मी घर बांधून देऊ, एवढ्या शब्दाला त्यांनी मला सांगितलं आणि माझा खरोखर आश्वासन मला दिला ते पूर्ण मिळाली। तर पहिले भारत सरकारने 1 लाख रुपये दिलं तर तेवढंच, आणि महाराष्ट्र सरकारने 1 लाख, केंद्रीय सरकारने 3 लाख आणि झिरवाळकर साहेबांनी 51,000 दिला था। पण मला दुखापत झाली, गर्भपिशवीचा म्हातारीचा ऑपरेशन केला, परत मला लखवा झाला, तरी पण वादे मी नाही सोडला, पण दुसरा कोणाचं नाही, पण ह्या आज मला राहायला घर दिलं आहे माझं मन एवढाच सांगून मी बस घर तर बांधून दिला। पण हे गावात आता आमदार खासदार सगळे येऊन गेलं, कोणा लक्ष दिलं, माझ्या घराला पाणी पियायचं होते, पाईप नुसतं 3 वर्षात टाकला, इथं दाराशी पाणी आहे, पण कोणत्या संस्थेने मला कोणा बोललं नाही, पण मला एवढा तरी सांगता माझा कुटुंब परिवार फार चांगला अगदी जगता, दुखत आलं पण पाणी पियलं पण नाही, आसरा विकत पाणी घ्यायचा, 50 रुपये टाकी घेऊन पाणी पितो आम्ही। सरपंचाने काढला तर फुंकला आणि तो तिकडं नेऊन त्याने त्याच्या घराशी बोरिंग काढला आणि आमच्या रस्त्याचे तिकडून 3 टाक्या दिल्या माझ्या कोपऱ्याला। कोणीतरी पापर बाथरूमला जायला पाणी नाही, पियाला तर आठवून कोठून, पण बाथरूमला पाणी नाही अजून। आज सांगायला गेलो मॅडम आली ती तहसीलदार मॅडम, देतो देतो देतो, अरे आयुष्य जाता देतो म्हणजे मोठी माणसं जवळची सगळ्यांना मी सांगून पाहिला, कोणी नाही पहा ती निधी याला जर ठेवल्या
तर एवढा तरी माझा एकाच स्वस्तिकडची माझं हे दाराची पाणी होईल पाण्याची पण व्यवस्था होईल. मग जसं माझं कुटुंब परिवार मागं जसा झाड लावला त्याची सावली जगाची मावली तशी पिंका शेट्टी आणि तुम्ही आधार देव मला दिला तर फार बरा होता. असा जगात फिरून काय करू एवढा माझे जरा सहकार्य करा. नक्की होईल पाणी. साहेब आपण शेवटचे शब्द आपण काय बोलणार? खूप आनंद वाटतोय. म्हणजे पैसा साठवून सडवण्यापेक्षा जे आपल्या देशाची खरीखुरी रत्न आहेत त्या रत्नाला आनंदात राहण्यासाठी त्याच्या आज त्यांचं वय 75-80 वर्ष झालं आहे. आज त्यांना राहण्याची सोय करून देणे यापेक्षा मोठं काम दुसरं जगातलं कुठलंही नाही. त्यांनी पाण्याची समस्या सांगितले. पाण्याची समस्या पण तात्काळ कशी सुटेल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील करू. आणि धिंडा काकांचं आयुष्य असंच वाढू दे समाजाच्या सेवेसाठी काकी आणि काकांना. आणि यापुढे आरोग्यासाठी कुठलीही त्यांच्याकडे समस्या असली तरीसुद्धा त्यांना 100% मदत म्हणजे विदाऊट खर्चाने सगळा उपचार करण्यात येईल अशी गोष्ट.